सोमवार असल्यामुळे आम्ही आलो संगमनेरला आणि सोमवार म्हटलं तर नितीनचं सलून मटेरियल आणि कैच्यांना धार वगैरे लावणं असं त्यांचं काम असतं. तर आणि संगमनेरला जायचं म्हटल्यावर ऑफकोर्स मला घेतल्याशिवाय ते जातच नाही. तर आणि आज सोबत होता शिवराज शाळेतनं आला 5 वाजता आणि बोलला नाही मला पण यायचं. मग नितीनचं काम झालं सगळं सलूनचं. मग आम्ही आलो जोशी स्वीटमध्ये. आणि जोशी स्वीटमध्ये मी का जात असते तर मला तिथला मिठ्ठावडा खूप आवडतो. मागे पण मी एक व्हिडिओ केला आहे यावर. मिठ्ठावडा म्हणजे मिनी बालुशाही असते, जबरदस्त क्वालिटीची असते. मग शिवराजसोबत म्हणल्यावर काय कापाकापी तर होणारच. मग मला पिझ्झा खायचा, मला हे खायचं. लोणीत तर काय त्याचं चालूच असतं कॅफे 24ला. पण तरी पण मम्मा मला खायचं आहे. म्हटलं चल आज हा शाळेतनं आला आहे आपल्याबरोबर, काय मागवायचं म्हटलं तुला. मग त्यांनी सांगितलं मला फ्रेंच फ्राईज पाहिजे, एक चीज बस पिझ्झा पाहिजे आणि मोजिटो पाहिजे. तर असं त्यांनी मागवलं. म्हटलं ठीक आहे. मग नितीन पण म्हणे त्याला काय खायचं ते खाऊ दे, कारण सहसा शाळेमुळे ना तो सोबत येत नाही. जर रात्री कुठे गेलो तर मग शाळा सुटल्यानंतर तर मग त्याला यायला मिळतं, नाही तर अदरवाईज मग तो शाळेमध्ये असतो ना तर त्याला पॉसिबल होत नाही. तर सुरभी कॅफे म्हणून अकोले रोडला आहे. इकडे बस स्टॉपकडनं आपण आतमध्ये आलो ना अकोले रोडला, तर तिथेच आहे सुरभी. खूप छान आहे. पिझ्झा, बर्गर, मॉजिटो, वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक, वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीमचे तर एवढ्या व्हरायटी आहे ना. सीझनल आईस्क्रीम ते आपल्याला समोर बनवून देतात. सीताफळ म्हणा, मँगो म्हणा, कलिंगड, खूप छान अशा आईस्क्रीमच्या पण व्हरायटी आहेत तिथे. मग काय शिवराज शेठची आली चीज फ्रेंच फ्राईज. तर मग म्हटलं साधी घे, तर म्हणे साधी नको, मला चीज फ्रेंच फ्राईज पाहिजे. मग खूप छान आहे म्हणे मम्मी टेस्टला. आणि त्याचे पप्पा म्हटले खाऊ दे, आज त्याला काय खायचं ना खाऊ दे. मग फ्रेंच फ्राईज खाल्ली, मी पण थोडीशी टेस्ट केली. त्यानंतर मग सँडविच मागवलं. सँडविच पण ठीक होतं, चांगलं होतं. आणि पण ते जे सँडविचमध्ये ग्रीन चटणी असते ना, आपण जी हिरवी चटणी मेन लावतो ज्यावर सँडविचची टेस्ट डिपेंड आहे, तर ती नव्हती त्यामध्ये. पण ठीक होतं, मुलांना खाण्याच्या लायकीचं आहे. तिखट वगैरे अजिबात नाही, मुलं खाऊ शकतात लहान. तर आवडलं त्याला सगळं छान. मग त्यांनी मागवला पिझ्झा. कोणता? चीज बस्ट पिझ्झा. वाईस टाकताना माझ्या जवळच आहे, बोलतोय बघतोय. तर पिझ्झा पण छान होता एकदम. मी एकच बाईट घेतली पिझ्झाची, कारण मला दुपारीच उडीदवडा सांबार वगैरे घरात बनवलं होतं, ते खाल्लं होतं. त्यामुळे मग म्हटलं नको आता जास्त काही. एक पीस टेस्ट केला, चांगला होता पिझ्झा. अशा प्रकारे मग पिझ्झा पण खाऊन झाला. मग आला जिरा मसाला मॉजिटो, एकदम थंड, पुदिना आणि लिंबाचा फ्लेवर, एक नंबर जबरदस्त होता. तो पण पिलो. शिवराज पण पिला. पण म्हणे मला मोजिटो नको, मला आईस्क्रीम पाहिजे होतं मम्मा, मला आईस्क्रीम पाहिजे होतं. म्हटलं ठीक आहे. मग ते त्याचे पप्पा त्याचा शब्द मोडत नाही. मग म्हणे ठीक आहे. मोजिटो खाल्ल्यानंतरही शिवराजला त्यांनी, मी म्हटलं अहो मोजिटोवर आईस्क्रीम नको परत त्याला, कारण त्यांनी पिझ्झा वगैरे खाल्ला होता एक पीस आणि नको बोलला नंतर. मग राहिलेला पिझ्झा पार्सल घेतला, कारण त्याची दीदी त्याला कायम बनवून देत असते घरात पण, नाही का, पिझ्झा बर्गर. त्यामुळे मग बाहेर खायचं नाद काढतो, पण समोर आल्यावर खात नाही जास्त तो. सँडविचचा पण एक पीस खाल्ला, मला नको. मग पिझ्झाचा पण एक पीस खाल्ला, मला नको मम्मी. फक्त फ्रेंच फ्राईज त्यांनी आवडीने खाल्ली. आणि मग मोजिटो खाऊन झाल्यावर त्याचे पप्पा त्याला नाराज करत नाही. मोजिटो पिऊन झाल्यानंतर मग एक सॉफ्टी घेतली त्याला. आणि हे अशा पद्धतीने आहे फूड कॅफे. छान आहे, फार स्वच्छता वगैरे चांगली आहे. आणि मग त्याला बोलले खाऊन घे, नाहीतर मग ते हवेने गाडीवर सगळं पडेल. तर मग अशा पद्धतीने त्याला खायला घातलं. आलो घरी.